नमस्कार. मी डॉक्टर मिसेस माधवी केसरी. वेलकम टू माय चॅनेल पोषण मीमांसा. नमस्कार. हे दुधाचं पातेलं आहे. ह्याच्यामध्ये साईचे 3 थर जमा झालेले दिसतात. ही जाड साय आहे. ही साय मी आता काढून घेत आहे. तसंच आता हे दूध आहे. हे उरलेलं दूध मी यात ओतून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता, या भांड्याच्या ह्या कडेला साय जमा झालेली आहे आणि खालच्या भागातही साईचा एक थर भांड्याच्या भोवती जमा झालेला आहे आणि अजून एक थर आहे जो बुडाला आहे आणि बारीक बारीक कण असल्यासारखा तो दिसत आहे. हे जे साईचे 3 थर आहेत, ह्याबद्दल मी आता बोलणार आहे. ही जी साय आहे, हिला आपण नुसती आवडत असेल तर साय म्हणून खाऊ शकतो, नाहीतर ह्याचं विरजण लावा, साईचं दही तयार होईल, साईचं दही खा, किंवा ह्याचं घुसळून ताक करा, लोणी काढून घ्या आणि ते ताक म्हणून वापरा. त्याचे डिटेल्स मी आता पुढे बोलणारच आहे. आत्ता जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ते म्हणजे टेम्परेचर ग्रेडियंट निर्माण झाल्यामुळे दुधामध्ये होणारा फरक. जसजसं दूध तापत जातं तसतसं खालचा थर गरम असतो, वरचा कोमट असतो आणि एकदम वरचा थंड असतो. त्यामुळे खालचा थर आणि वरचा थर म्हणजे दुधाची खालची पातळी आणि वरची पातळी ह्याच्यामध्ये टेम्परेचर ग्रेडियंट निर्माण होतो. त्यामुळे जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं प्रोटीन्सचं डिनेचरेशन व्हायला सुरुवात होते, म्हणजे ते प्रोटीन्स विघटित व्हायला सुरुवात होते. ह्याच्यात केसीन आणि लॅक्टॅल्ब्युमिन यांचं विघटन लवकर होतं, त्यामुळे ते बुडाला जमा होतात. मधला थर गरम होतो आणि वरचा कोमट होतो, त्यावेळेला मधल्या थरातले काही प्रोटीन्स विघटित होऊन पातेल्याच्या कडेला जमा होतात. वरचा थर जेव्हा पूर्णपणे गरम होतो, म्हणजे सगळं दूध पूर्णपणे तापतं, त्यावेळेला सर्व साय भाकरीसारखी वर येते आणि वरती तिचा थर जमा होतो. आता ह्या पातेल्यामध्ये बुडाला आणि त्याच्या परिघाला म्हणजे आतल्या बाजूला जी प्रोटीन्स जमा होतात ती एकटी राहू शकत नाहीत, म्हणून दुधातली काही फॅट त्याच्याबरोबर मिळते आणि त्यांचं लायपोप्रोटीन नावाचं एक संयुग तयार होतं. ही जी खाली आणि कडेला जमा झालेली साय आहे, ही अत्यंत उपयुक्त घटक आहे, कारण ह्याच्यात 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात आणि आपण बोलताना किंवा रोजच्या व्यवहारात वागताना खाली जमा झालेली किंवा कडेला जमा झालेली जी गोष्ट आहे त्याला साय असं म्हणतो. म्हणजे आपल्याला ते फॅट आहे असं म्हणायचं असतं, पण प्रत्यक्षात किंचितशी फॅट आणि जास्तीचं प्रोटीन ह्यांच्यापासून बनलेलं ते केमिकल असतं. त्याच्यात इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, सगळीच्या सगळी आहेत, कारण दुधामध्ये 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स पूर्णपणे असतात. त्यामुळे
हे जे खाली थर तयार होतो तो एकत्रित केल्यानंतर त्याला व्हे प्रोटीन्स असं म्हटलं जातं. हे व्हे प्रोटीन्स अत्यंत हाय क्वालिटीचे आहेत आणि ते कम्प्लीट प्रोटीन आहेत, कारण त्यात 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत आणि ही इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ती आपलं शरीर निर्माण करू शकत नाही. त्यामुळे ह्याचा पुरवठा अन्नातूनच व्हावा लागतो आणि दूध दही हे त्याचं उत्तम सोर्स आहे. त्यामुळे काही जण म्हणतात की दूध पिण्याची गरज नाहीये, पण तसं नाही. दुधामध्ये 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत, त्यामुळे दूध पिणं अत्यंत आवश्यक आहे. आता ही जी आपण ज्याला साय म्हणतो ते जे लायपोप्रोटीन्स जमा झालेले आहेत हे आपल्या रोजच्या आहारात वापरले गेले पाहिजेत. एकदा गाड्या बंद पडल्यामुळे म्हणजे लोकल ट्रेन्स बंद पडल्यामुळे माझ्या मुलीची मैत्रीण आमच्या घरी राहायला आली होती. त्या दिवशी संध्याकाळी जेवायला वाढताना मी जे सकाळचं दिवसभराचं वापरलेलं दूध संपल्यानंतर जे पातेलं रिकामं झालं होतं त्या पातेल्याच्या बुडाला आणि कडेला जमा झालेली भरपूर साय होती, कारण ते 5 लिटरचं पातेलं होतं. म्हणजे 5 लिटर दूध मी त्याच्यात तापवलेलं होतं आणि ते दिवसभर आम्ही वापरलेलं होतं. त्यात मी थोडा भात घातला, थोडं वरण, थोडी भाजी, चटणी, कोशिंबीर जे काय त्या दिवशी केलं होतं, लोणचं, ते सगळं थोडं थोडं घातलं आणि ते कालवलं. त्यात ती सर्व सो कॉल्ड साय म्हणजे लायपोप्रोटीन्स हे व्यवस्थित कालवले गेले आणि त्या सगळ्यांना जेवायला वाढताना मी थोडा थोडा तो कालवलेला भात वाढला. ह्या मुलीला तो भात खूप आवडला. तिने तो पहिल्यांदाच खाल्ला होता, म्हणून तिने मला विचारलं की काकू तुम्ही हे असं काय करताय? तर सांगितलं मी तिला. मग ती जेव्हा तिच्या घरी परत गेली तेव्हा ती तिच्या आईला म्हणाली की आई, दुधाचं रिकामं पातेलं तू सिंक मध्ये का टाकलंस? तू ते मला दे, मी मॅडमनी केला तसा भात करून खाते. तर तिची आई म्हणाली, हे काय दळभद्री लक्षण आहे? आपण श्रीमंत आहोत, असं काही चाटून पुटून कोणी खात नसतं, दे टाकून ते पातेलं. तिला कळे ना की आई असं का म्हणते, हे तर उत्कृष्ट अन्न आहे आणि आई म्हणते ते गरीब खातात, ते टाकून दे, आपण नसतो खायचं. पण मॅडम डॉक्टर आहेत, सर डॉक्टर आहेत आणि एका वेळेला 5-5 लिटर दिवसभरात मॅडम दूध वापरतायत, मग ते गरीबाचं कसं? अर्थात तिला मी ती जेव्हा हे सगळं माझ्याशी बोलली तेव्हा तिला समजावून सांगितलं, तो भाग वेगळा. पण सांगायची गोष्ट अशी की हे खाण्याला खूप ठिकाणी दळभद्रीपणा म्हटलं जातं. ऍक्च्युअली ते आहाराविषयीचं अज्ञान आहे. तेव्हा कोणीही हे पातेलं म्हणजे दुधाचं पातेलं कशाला तरी पुसून घेतल्याशिवाय घासायला टाकू नका. तुम्ही हे कसं वापरू शकता? तुम्ही त्यात भात कालवू शकता, पोळी कुस्करून कालवू शकता, भाकरी कुस्करून कालवू शकता, किंवा तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही पराठे किंवा पोळ्या भाकरी करताना जी कणिक मळता ती कणिक ह्याला पुसून घ्या, म्हणजे त्या कणकीत हा अंश जाईल आणि कणिक तुमची हाय प्रोटीन पोळी किंवा हाय प्रोटीन पराठा तयार होईल आणि त्या सर्वांचा तुम्हाला सगळ्यांना उपयोग होईल. कणकीत कालवल्यामुळे काय होईल की घरातील प्रत्येक सदस्याच्या वाट्याला ती साय म्हणजे लायपोप्रोटीन्स थोडे थोडे येतील आणि त्यांना इसेन्शियल अमायनो ऍसिड्सची कमतरता जाणवण्याचा धोका नाहीसा होईल. आता ज्या ज्या वेळेला आपण हे व्हे प्रोटीन्स खातो त्यावेळेला आपल्याला एक मोठा फायदा होतो, तो म्हणजे मसल फायबरचा थिकनेस म्हणजे डायमीटर ऑफ द मसल फायबर वाढते, नंबर ऑफ ईच मसल फायबर वाढतात आणि त्यामुळे टोटल मास ऑफ मसल हे व्यवस्थित होतं. ज्यांना बायसेप्स ट्रायसेप्स ह्याच्या एक्सरसाइजेस करायच्या आहेत आणि त्या मसल्सचा बल्क वाढवायचा आहे त्या मुलांना
व्हे प्रोटीन्स खायला सांगितलं जातं. ह्याचा अँटीऑक्सिडंट म्हणूनही उपयोग आहे. हे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असल्यामुळे इम्युनिटीसाठी लागणारे अमायनो ऍसिड्स आपल्याला मिळतात. त्यामुळे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. कुठेही इन्फ्लमेशन झालं तर ते इन्फ्लमेशन बरं होण्यासाठी या इसेन्शियल अमायनो ऍसिड्सचा म्हणजे व्हे प्रोटीन्सचा उपयोग होतो. त्यामुळे 1 वर्षाचं बाळ ते अतिवृद्ध माणसं ह्यांच्यापर्यंत सर्वांना ह्या व्हे प्रोटीन्सची गरज असते. तेव्हा हे व्हे प्रोटीन्स टाकून देऊ नका. डायबिटीसच्या लोकांना अजून एक ॲडव्हान्टेज मिळतो. हे 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स व्यवस्थित रोजच्या रोज मिळाल्यामुळे इन्सुलिनचं सिक्रेशन व्यवस्थित होतं आणि इन्सुलिन रक्तात सोडलं जातं. त्यामुळे इन्सुलिनचा डोस कमी होतो आणि जर गोळ्या घेत असतील तर गोळ्यांचा डोस कमी होतो आणि त्यामुळे डायबिटीस लवकर कंट्रोलमध्ये येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता घरी व्यवस्थित दूध घ्यावं आणि घरातल्या सर्वांनी व्यवस्थित ते दूध प्यावं. काही दुधाचं दही करावं आणि ते दही खावं. त्या दोन्हीतनं आपल्याला ही व्हे प्रोटीन्स मिळतील. कारण दुधामध्ये ही सर्व अमायनो ऍसिड्स असतात आणि त्याची आपल्याला गरज असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे साय विरजून त्याचं दही करायचं आणि त्या दह्याचं ताक करायचं. लोणी काढून घ्यायचं आणि ते ताक आपण प्यायचं. ते ताक फेकून द्यायचं नाही. त्या ताकात इसेन्शियल अमायनो ऍसिड्स म्हणजे व्हे प्रोटीन्स असतात. तेव्हा ताक जर तुम्हाला तसंच आवडत नसेल तर त्याला तुम्ही हिंग, मिऱ्याची, जिऱ्याची फोडणी देऊ शकता किंवा लसूण, आलं, जिरं जे काय तुम्हाला आवडत असेल, कोथिंबीर ते त्याला वाटून लावू शकता. म्हणजे ते अजून चविष्ट होईल. परंतु इसेन्शियल अमायनो ऍसिड्स वर त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. तुम्हाला नुसतं प्यायला आवडत नसेल तर मग ते तुम्ही कणिक मळण्यासाठी वापरा किंवा एखाद्या रस्सा भाजीमध्ये ते वापरा. त्याची कढी करा तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपण बरेच वेळेला घरी श्रीखंड करतो तेव्हा चक्का तयार होण्यासाठी दही टांगून ठेवतो. घरी पनीर करतो तर पनीर घट्ट होऊन पाणी त्याचं खाली पडावं म्हणून तेही आपण घट्ट वरती बांधून ठेवतो. तर ज्या वेळेला आपण पनीर किंवा दही बांधून ठेवतो त्यावेळेला ते पाणी काचेच्या भांड्यात जमा करा आणि त्या काचेच्या भांड्यावर असं झाकण ठेवा की त्या झाकणाच्या मध्यभागी भोक असेल. म्हणजे त्या बांधलेल्या दह्यातनं किंवा पनीरमधनं जे पाणी येईल ते त्या भोकातनं त्या काचेच्या भांड्यात जमा होईल आणि आपोआप त्याच्यावर झाकण राहील आणि तुम्ही ते नंतर वापरू शकता. हे पाणी चक्क्याचं असो पनीरचं असो अत्यंत पौष्टिक आहे कारण त्याच्यात व्हे प्रोटीन्स आहेत. त्यामुळे ते तुम्ही तसंच प्यायलात तरी चालेल. तसं त्याला तुम्ही काही फोडणी देऊन मिरची, आलं लावून प्यायलात तरी चालेल किंवा त्याच्यात पराठ्याची कणिक भिजवा, पोळ्यांची कणिक भिजवा किंवा रस्सात घाला. ज्या भाजीचा रस्सा ठेवून तुम्ही भाजी करणार असाल त्यात ते घाला. ती भाजी पण चविष्ट होईल आणि व्हे प्रोटीन्स वाया जाणार नाहीत. आता हे झालं सगळं घरगुती व्हे प्रोटीन्स बद्दल. परंतु आता फार्मास्युटिकल कंपनीज पण व्हे प्रोटीन्स तयार करतात आणि बाजारात व्हे प्रोटीन्सचे डबे उपलब्ध आहेत. कमर्शियली चीज तयार केलं जातं. चीज तयार करताना त्याच्यात एन्झाईम घालतात. त्या एन्झाईममुळे दुधातले सॉलिड्स एकीकडे होतात आणि त्यातले प्रवाही पदार्थ एका बाजूला होतात. या प्रवाही पदार्थाला आपण फ्लुइड म्हणतो आणि हे फ्लुइड जे आहे
ह्याच्यामध्येच व्हे प्रोटीन्स म्हणजे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. कंपनी जेव्हा चीज तयार करते तेव्हा ते खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे फ्लुईड जमा होतं आणि मग ह्या फ्लुईडला ते बॉईल करायला ठेवतात. एक त्यातल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची वाफ होई जाईपर्यंत ते उकळवतात आणि मग खाली पावडर राहते आणि ती पावडर आपल्याला डबाबंद व्हे प्रोटीन म्हणून विकली जाते. त्यामुळे अर्थातच ती खूप कॉस्टली असते. तेव्हा घरच्या घरी तयार होणारे व्हे प्रोटीन्स टाकून देण्यापेक्षा ते खा आणि विकतचे व्हे प्रोटीन्स आणण्याचं प्रमाण कमी करा. जिम मध्ये जाणाऱ्या लोकांना जिमचे इन्स्ट्रक्टर्स बरेच वेळा, विशेषतः जेव्हा त्यांना ॲथलेटिक परफॉर्मन्स मध्ये भाग घ्यायचा असेल तेव्हा व्हे प्रोटीन्स ॲडवाइस करतात. पण व्हे प्रोटीन्स हे विशिष्ट प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीसाठीच घेणं आवश्यक आहे. ते अतिप्रमाणात खाणं धोकादायक आहे. जर त्याचं एक्सेसिव्ह कन्झम्पशन झालं तर GIT प्रॉब्लेम्स होतात, कॉन्स्टिपेशन होतं, ब्लोटिंग होतं, अस्वस्थपणा वाढतो आणि त्यामुळे माणूस आजारी पडल्याचं त्याला वाटायला लागतं. डॉक्टर्स पेशंटला रिकव्हरी स्टेजमध्ये हे व्हे प्रोटीन्स खायला सांगतात. विशेषतः वृद्ध व्यक्तींना जेव्हा खूप अशक्तपणा जाणवू लागतो तेव्हा त्यांना आपण व्हे प्रोटीन्स खायला सांगतो. दीर्घ आजारातून जेव्हा व्यक्ती उठते त्यावेळेला त्याची पचन शक्ती क्षीण झालेली असते आणि बरेच दिवस IV फ्लुइड घेतल्यामुळे तुम्ही जर एकदम त्यांना रोजचा स्वयंपाक खायला दिला तर तो पचत नाही, उलटा त्याचा त्रास होतो. अशा वेळेला आपण त्यांना व्हे प्रोटीन्स द्यायला सांगतो. पण आपण व्हे प्रोटीन्सचं प्रमाण ठरवून देतो आणि 7-8 दिवस व्हे प्रोटीन्स खाऊन झाल्यानंतर हळूहळू रोजचा आहार म्हणजे भात, पोळी, भाकरी, भाजी, वरण ह्याच्यावर त्यांना भर द्यायला सांगतो. ठरवून दिलेला अमाऊंट आणि ठरवून दिलेला कालावधी हे पेशंटनी पाळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अतिप्रमाणात ते खाणं पण धोकादायक आहे. तेव्हा हे कमर्शियल उपलब्ध असलेलं व्हे प्रोटीन डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीपुरतंच वापरा आणि नंतर ते बंद करा. जास्त दिवस तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला GITचा त्रास होऊ शकतो आणि जितकं लवकरात लवकर ते व्हे प्रोटीन बंद करून तुम्ही दूध, दही ह्याच्यावर स्विच ओव्हर व्हाल आणि त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात कराल तर तुमची ताकद जास्त चांगली भरून येईल आणि नॅचरली तुम्हाला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मिळतील. जर सुरुवातीला तुम्हाला दूध पचायला जड जात असेल तर तुम्ही ताक पिण्यापासून सुरुवात करा, दही खा आणि मग दूध प्यायला लागा. कारण बरेच वेळा आजारातून उठल्यानंतर ताबडतोब दूध पचत नाही, पण दही आणि ताक निश्चित पचतं. तेव्हा त्याचं अगोदर सेवन करा आणि मग दुधाकडे वळा, म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होईल. आता मी जसं सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यामध्ये केसीन आणि लॅक्टॅल्ब्युमिन असतं, तर ज्यांना केसीनची अलर्जी आहे त्यांनी व्हे प्रोटीन्स खाऊ नयेत. ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनीही व्हे प्रोटीन्स खाऊ नयेत. येथेच थांबते. घरात उपलब्ध असलेल्या व्हे प्रोटीन्सचा योग्य वापर करा. आवश्यकता असेल तेव्हा कमर्शियल व्हे प्रोटीन वापरा, पण त्याचा अतिवापर टाळा. अन्नपूर्णा देवी तुमच्या सर्वांवर प्रसन्न होऊ देत आणि तुमचे आहार तुम्ही व्यवस्थित करा, तुमची तब्येत सांभाळा आणि एकूण आयुष्य सुखावह करण्याचा प्रयत्न करा. येथेच थांबते. आपल्याला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
ज्यांच्या ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत किंवा अतिवृद्ध व्यक्ती आहेत त्या सर्वांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते लोक याचा वापर करतील आणि आपली प्रकृती सुधारण्याकडे वाटचाल करतील. धन्यवाद.